ओम श्री साईनाथाय नमः. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या साधना संग्रह या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत. गोष्टी साईंच्या. आज आपण पाहणार आहोत साईबाबांचं शिर्डीत आगमन कसं झालं याबद्दलची गोष्ट. चला तर मग ऐकूयात साईंचं शिर्डीत आगमन. हैदराबाद जिल्ह्यातील औरंगाबाद गावात धूप नावाचं एक खेडं आहे. तेथील घनदाट जंगलात ऐन दुपारच्या प्रहरी चांदबाई नावाचा एक सदन व्यापारी वणवण फिरत होता. त्याची घोडी जंगलात चुकल्यामुळे तो अत्यंत कावराबावरा झाला होता. त्या घोडीवर त्याचं फार फार प्रेम होतं. जंगलातील सर्व अवघड वाटा, पाणी पिण्याच्या जागा शोधून झाल्यावर खिन्न मनाने तो आपल्या गावी जाण्यासाठी परत फिरला. तोच एका वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेला एक दिव्य देहधारी तरुण त्याला दिसला. त्या तरुणाची दिव्य कांती आणि सुदृढ शरीर सौंदर्य पाहून चांदबाईला खूपच आनंद झाला व अत्यंत आदराने लवून त्याने त्या तरुणास कुनिरसाद केला. त्या दिव्य तरुणाचा वेश तिकडील पद्धतीचा म्हणजेच मुसलमानी पद्धतीचा असल्यामुळे हा कोणीतरी बैरागी फकीर आहे असे समजून चांदबाईने नम्रपणे त्याला हात जोडून नमस्कार केला. त्या तेजस्वी तरुणाने चांदबाईला हाक मारून चिलीम पिण्यास जवळ बोलवले व समोरच्या झाडीकडे अंगुली निर्देश करून म्हटले, बघ, तुझी घोडी त्या समोरच्या झाडीत मजेने चरत आहे. उगाच लांब कशाला जातोस बरं? चांदबाईला खरोखरच आश्चर्याचा धक्का बसला. झाडीत त्याची घोडी स्वस्थपणे चरत होती. चांदबाईने तिला पकडून आणली आणि प्रेमाश्रूने गहीवरून पुन्हा त्या तरुणाला नमस्कार केला. त्या दिव्य देहधारी तरुणाने प्रेमाने चांदबाईला जवळ बसवले आणि चिलीम पेटवण्यास सांगितले. चांदबाईला मोठा प्रश्न पडला. त्याच्याजवळ चिलमीचे सर्व सामान होते, पण तंबाखू पेटवण्यास विस्तव नव्हता. चांदबाई स्वतःशी चुळबुळ करू लागला. आपल्या दिव्य शक्तीने चांदबाईची अडचण ओळखून त्या तरुणाने जवळचा चिमटा जमिनीवर आपटला. शांत सागरात एकदम लाट उचळावी अगर वडवाग्नी पेटावा त्याप्रमाणे तेथील हिरव्यागार गवताखाली दडलेल्या मातीवर लालबुंद रखरखीत पेटलेले विस्तवाचे निखारे उत्पन्न झालेले पाहून चांदबाई अत्यंत आश्चर्यचकित झाला. दोघांनीही मनसोक्त चिलमीचे झुरके घेतले. दिव्य देवधारी तरुण कोणीतरी अवलिया आहे याची मनाशी पूर्ण गाठ पडल्याने चांदबाईने त्या तरुणाला आपल्या घरी चरण्याचा फारच आग्रह केला. परंतु त्या तरुणाने चांदबाईला सांगितले, 3 दिवसांनी मी तुझ्या घरी येईन. घरी आल्यावर चांदबाईने जंगलात भेटलेल्या अवलियाची हकीकत आपल्या गावकऱ्यांना सांगितली. सर्वांनाच या छोट्या अवलियाचे दर्शन घेण्याची उत्कंठा लागून राहिली होती. याच सुमारास चांदबाईकडे त्याच्या बायकोच्या भाच्याची सोयरीक ठरली. मुलगी होती शिर्डी गावची. घरात लग्नाची गडबड सुरू असताना अकस्मात एके दिवशी जंगलात भेटलेला तो तेजस्वी तरुण तेथे दत्त म्हणून उभा राहिला. सर्व गावकऱ्यांनी प्रेमाने त्याचे स्वागत केले. चांदबाईचे वराड लग्नासाठी शिर्डी जाण्यास निघाले होते. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आपल्या घरी एक तरुण साधू अनायसे चालून आला आहे, हा अत्यंत शुभयोग आहे असे समजून चांदबाई त्या तरुण मुलाला सुद्धा आपल्या घरी घेऊन आला आणि लग्नाचं वराड मोठ्या लवाजम्यासह वाजत गाजत शिर्डीत त्या तरुणासह जाण्यास निघाले. सर्व लोकांबरोबर तो तेजस्वी तरुण देखील निघाला. शिर्डी गावच्या सीमेवर एक खंडोबाचं जुनं देऊळ होतं. त्या देवळाच्या अंगणात चांदबाईच्या सर्व मंडळींनी मुक्काम ठोकला. पण देवळाच्या पुजाराने त्या तरुण मुलास आत शिरण्यास मज्जाव केला. अंगात पांढरी शुभ्र कफनी व डोक्यास पांढरा रुमाल गुंडाळलेला पाहून हा कोणीतरी यवनच आहे असा गैरसमज करून घेतल्यामुळे पुजाराने देवळात त्या तरुणास शिरण्यास परवानगी दिली नाही. त्यात पुजाराचा दोष नव्हता. तो बालब्रह्मचारी निमूटपणे देवळाबाहेरील वडाच्या झाडाखाली जाऊन चिलीम फुंकत बसला. योगायोग असा की त्याच वेळेस शिर्डी गावातील माळसापती सोनार नावाचे एक सद्गृहस्थ आणि खंडोबाच्या देवळाचे मालक हे नित्यनियमाप्रमाणे तेथे आले होते. ते खंडोबाचे अत्यंत निस्सीम भक्त होते. खंडोबाची वारी त्यांच्याकडे कित्येक वर्षांपासून असे. शिर्डी गाव फार रहदारीचं असल्यामुळे तेथे इतर लोकांची नेहमी सारखीच ये जा चालू असे. गावात येणाऱ्या साधू संतांची, गोसावी बैरागी यांची इतकंच काय पण फकीर मौलवींची देखील माळसापती मुद्दाम गाठ घेऊन त्यांच्यासह परामर्श करत असत. त्यांना हा एक छंदच होता म्हणे आणि बऱ्याच अनुभवाने माणसाची पारख करण्यात हे अत्यंत कुशलही झाले होते. झाडाखाली बसलेल्या त्या दिव्य तरुणाकडे पाहताच माळसापतींचं मन त्यांच्याकडे आकर्षिलं गेलं. 16 वर्षांच्या कोवळ्या तरुणाच्या नजरेतील प्रखर आणि तितकंच सात्विक तेज पाहून
हा कोणी लुंगासुंगा फकीर नाही अशी अंतस्फूर्ती म्हाळसापतींना झाली आणि अत्यंत गहिवरून प्रेमाने आओ साईबाबा अशी हाक त्यांनी मारली आणि हे साईबाबा नाव त्या तरुणाने अखेरपर्यंत धारण केले. साईबाबांनी चांदबाईला येथे सोडून दिलं आणि म्हाळसापतीबरोबर ते शिर्डी या गावात गेले. बालवयात इतक्या चमत्कारिक रीतीने शिर्डीत प्रकट झालेली त्या तरुणाची मंगलमूर्ती पुढे आपल्या अद्भुत लीलांनी आणि सदुपदेशाने श्री सद्गुरू साईनाथ महाराज या नावाने प्रसिद्ध झाली. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही पहिली गोष्ट, शिर्डी साईंचे आगमन? तुम्हाला ही गोष्ट आवडली असल्यास आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओम श्री साईनाथाय